महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग व सांगली जिल्हा ग्रामीण सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्र यांच्या वतीने पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ विधान परिषद निवडणूक 2026 निमित्ताने भव्य शिक्षक निर्धार मेळावा रविवार दिनांक 9/11/2025 रोजी मिरज येथील शेतकरी भवन इथं घेण्यात येणार आहे। पुणे शिक्षक विधान परिषद मतदारसंघातून पुणे विभागाचे कार्याध्यक्ष मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक असून निवडणूक लढवण्याची त्यांनी तयारी केली आहे। दरम्यान शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आजच्या अनेक मतदारसंघातून आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की ज्या लोकांचा शिक्षण क्षेत्राशी काडीचाही संबंध नाही अशा धनदांडग्यांना कुठेतरी रोखलं पाहिजे। म्हणून शिक्षक मतदारसंघातून शिक्षक आमदार असावा, तो शिक्षण क्षेत्रातील चळवळीतील शिक्षक संघटनेतील असावा। हा मुख्य हेतू या मेळाव्यातून आपण संदेश या ठिकाणी सर्वांना देणार आहोत, अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे यांनी दिली आहे। मिरजेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राजेंद्र नागरगोजे हे बोलत होते। यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे, प्रांत सदस्य बजरंग शिंदे, महानगर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्राचे संघटन मंत्री बाळासाहेब कनके, सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्राचे अध्यक्ष नवनाथ लाड हे उपस्थित होते। मिरजेत होणाऱ्या शिक्षक मेळाव्यासाठी प्रांत अध्यक्ष वेणुनाथ कडू, कार्यवाह राजकुमार बोनकिले, कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, माजी आमदार नागो गाणार, माजी आमदार भगवानराव साळुंखे, पुणे विभाग अध्यक्ष सुरेश राठोड, उपाध्यक्ष विजयकुमार माने, कार्यवाह बाळासाहेब चोपडे, कोषाध्यक्ष आदम मुजावर, ABSRMच्या सहप्रमुख डॉक्टर प्राध्यापक सुजाता कुलकर्णी, सर्व प्रांत कार्यकारिणी सदस्य, विभाग कार्यकारिणी सदस्य, सांगली जिल्हा ग्रामीण सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्र सर्व कार्यकारिणी, सर्व तालुका अध्यक्ष कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहणार आहेत। तरी तमाम शिक्षक शिक्षिका बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने या मेळाव्यास अगत्याने उपस्थित राहावे असं आवाहन पुणे जिल्हा विभाग कार्याध्यक्ष राजेंद्र नागरगोजे यांनी केले आहे। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या संघटनेच्या माध्यमातून पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील सर्व शिक्षकांचा निर्धार मेळावा मिरज या ठिकाणी उद्याच्या रविवारी दिनांक 9/11/2025 रोजी शेतकरी भवन या ठिकाणी संपन्न होतोय। पुणे विभागातील 57 तालुक्यातील 5 जिल्हे 6 महानगरातील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सर्व पदाधिकारी या मेळाव्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। या मेळाव्यामध्ये खऱ्या अर्थानं या निवडणुकीच्या संदर्भात एकंदरीत मतदार नोंदणी आढाव्यापासून सगळा आढावा या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि या शिक्षकांना एक अभ्यासवर्ग पद्धतीचा हा मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय। पण या ठिकाणी येऊ घातलेल्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आजच्या अनेक मतदारसंघातून आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की ज्या लोकांचा शिक्षण क्षेत्राशी काडीचाही संबंध नाही अशा धनदांडग्यांना कुठंतरी रोखलं पाहिजे। म्हणून शिक्षक मतदारसंघातून शिक्षकच आमदार असावा, तो शिक्षण क्षेत्रातील चळवळीतील शिक्षक संघटनेतील असावा, हा मुख्य हेतू या ठिकाणी या मेळाव्यातून आपण संदेश या ठिकाणी सर्वांना देणार आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी पुणे विभागातील सर्व शिक्षक बांधव आणि या मतदारसंघातील सर्व शिक्षक संघटनेतील कार्यकर्ते यांच्या माध्यमातून ही पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून गेल्या मतदारसंघाच्या स्थापनेपासून लढवली जाते ती त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद याही वेळी ही निवडणूक लढणार आहे। धन्यवाद।